श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात चंपाषष्ठीनंतर दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला, म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून देखील साजरा केला जातो. तसेच या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील असते, त्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करत असतो. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. श्री दत्त महाराजांकडे असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे महत्त्व आहे. दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. ही झोळी म्हणजे मधुमक्षिकेचे, मधुमाशीचे प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि त्या एकत्र जमवतात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो, म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचे ही प्रतीक आहे. दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणामध्ये असते. तसेच दत्त महाराजांसोबत गाय देखील असते, तिला आपण कामधेनू देखील म्हणतो. गाय म्हणजे पृथ्वीचे प्रतीक आहे. तसेच दत्त महाराजांसोबत आपल्याला कायम 4 कुत्रे देखील बघायला मिळतात. हे 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असा दत्त महाराजांचा परिवार आहे. आता आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता पौर्णिमा तिथी ही 14 डिसेंबरला शनिवारी सायंकाळी 4:58 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला दुपारी 2:31 संपेल. आता सर्वांना प्रश्न पडला आहे की दत्त जयंती कधी साजरी करायची. तर दत्त जन्म हा दुपारी 12 वाजता साजरा केला जातो, त्यामुळे आपण 15 डिसेंबरला दत्त जयंती साजरी करू शकता. तसेच आपल्याला काही उपाय व सेवा करायच्या असतील तर आपण ते 14 डिसेंबरला व 15 डिसेंबरला देखील करू शकता, कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं आणि आपण जे काही उपाय करू, जी काही सेवा करू, त्या सेवेचे फळ देखील आपल्याला कित्येक पटीने मिळत असते. आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करतो, त्या सेवेचे फळ देखील आपल्याला कित्येक पटीने मिळत असते, कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. आता या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपण आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे, कारण की हा पौर्णिमेचा दिवस आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि जर आपलं घर सुशोभित असेल तर माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते. त्यासाठी आपण उंबरठ्याचं लेपन जरूर करावं. दाराबाहेर अगदी मोठ्या स्वरूपामध्ये रांगोळी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही अगदी माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये आपण कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. आता या दिवशी आपण दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज यांना अभिषेक करायचा आहे. मग अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही त्यांना नवीन वस्त्र परिधान करू शकता. चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे, तसेच हिना अत्तर लावायला विसरायचं नाही. या दिवशी अन्नपूर्णा मातेची देखील जयंती आहे, त्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती असेल तर आपण तिला देखील अभिषेक करायचा आहे. अन्नपूर्णा मातेला या दिवशी आपण तांदूळ अर्पण करायला विसरायचं नाही. तसेच स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या. मग बेसनाचे लाडू बनवू शकता, घेवड्याची भाजी बनवू शकता किंवा इतरही काही गोड पदार्थ तुम्ही या दिवशी बनवू शकता. या दिवशी दानाचे देखील विशेष महत्त्व आहे. आपल्याला जर काही दान करायचेच असेल तर पिवळ्या पदार्थांमध्ये आपण दान करावे. मग अगदी पिवळ्या रंगाची केळी असेल किंवा पिवळ्या रंगाचं कोणताही फळ असेल, पिवळ्या रंगाचे पदार्थ असतील, मग अगदी बेसनाचे लाडू असतील, तर या जर वस्तू दान केल्या तर आपला गुरुग्रह हा
बळकट होत असतो। आणि गुरुग्रह म्हणजे असा ग्रह आहे की तो आपल्याला सुख, शांती, समृद्धी हा देत असतो। त्यामुळे आपण या दिवशी काही वस्तूंचे दान हे केलेच पाहिजे। अगदी मोठ्या स्वरूपामध्ये नसेल शक्य तर कमीत कमी तुम्ही छोट्या स्वरूपामध्ये जरी दान केलं तरी पण चालेल। तसेच या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे। असे मानले जाते की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने संपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पिंपळाच्या झाडावरती वास करत असते। आता आपल्याला पिंपळाच्या झाडाला देखील काही वस्तू अर्पण करायच्या आहे। तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकायची आहे। तसेच आपण एक मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे। दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकावं। मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल देखील वापरू शकता। तसेच आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे। अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे। याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे, म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात। स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात। श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे। याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात। त्यामुळे पिंपळाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पिंपळाच्या झाडाची 7 वेळा प्रदक्षिणा केल्याने 10,000 गायी दान केल्याचे फळ मिळते आणि त्यापेक्षा जास्त प्रदक्षिणा केल्याने करोडो गायींचे दान मिळते। त्यामुळे नियमितपणे पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करणे फायदेशीर ठरते। तसेच पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्याने दारिद्र्य, चिंता यांचा नाश होत असतो। जो ज्ञानी पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्याने आपल्या पितरांना तृप्त केले असे म्हणतात। आता आपल्या इथे जिथे पण जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे। आता तिथे गेल्यानंतर आपण सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे। मग एक पिंपळाचं पान खाली ठेवायचं आहे। अगदी सुकलेलं पान ठेवलं तरी पण चालेल किंवा गुलाबाच्या पाकळ्या देखील खाली ठेवू शकता। त्यावरती आपल्याला थोड्याशा खंड अक्षदा अर्पण करायच्या आहे। त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यानंतर आपण जी काही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेतला होता तो दिवा ठेवायचा आहे। दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। दिव्याला हळदी कुंकू आणि फूल वाहायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे। आपण ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा। तसेच आपण आपल्या पूर्वजांचे नाव देखील घेऊ शकता। आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करायची। त्यानंतर आपण जे काही पाणी आणलं होतं तर ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। ती साखर देखील अर्पण करावी व काळे तीळ देखील पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहे। त्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ बसायचं आहे। पिंपळाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपण पिंपळाच्या झाडाला सांगायची आहे। कारण की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी देखील पिंपळाच्या झाडावर वास करते अशी मान्यता आहे। माता लक्ष्मीला आपली जी काही इच्छा आहे, अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा खूप कर्ज झाले आहे, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे। त्यानंतर आपली इच्छा सांगून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे। तसेच आपण पिंपळाच्या झाडाजवळ थोडंसं कच्चं दूध देखील अर्पण करायचं आहे। यामुळे आपल्या आयुष्यात जी काही अडचणी, अडथळे, संकटे येत असतात तर ती देखील दूर होतात। विशेषतः पैसा येण्यामध्ये जे काही अडचणी येतात तर त्या अडचणींचा नाश होत असतो। अगदी प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल। यामुळे आपल्या ज्या काही पैशांच्या समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील। आता पिंपळाच्या झाडाचं दर्शन घेतल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे। मध्ये कुठेही थांबायचं नाही। थांबलो तर आपण जो काही उपाय केला तो सफल ठरत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।